एसटी महामंडळाला कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी अर्थ खात्याकडून तातडीनं 120 कोटींचा निधी, दरमहा 7 तारखेला पगाराचं परिवहन मंत्र्यांचं आश्वासन. प्रोटोकॉल मोडून अर्थ खात्याच्या प्रधान सचिवांची घेतली भेट. मुलींची पहिली शाळा थोरल्या प्रतापसिंह महाराजांनी साताऱ्यात सुरू केली. उदयनराजेंच्या विधानानं नवा वाद. इतिहासाशी छेडछाड न करण्याचा सपकाळांचा सल्ला, तर राजांविरोधात कसं बोलणार, भुजबळांचा खोचक टोला. मुंबईत पाणी टंचाईचं संकट अधिक गडद. टँकर असोसिएशनच्या संपामुळे अनेक अडचणी. 2 दिवसांपासून पाण्याविना नागरिकांचे हाल, तर महापालिकेच्या नोटिसांना 15 जूनपर्यंत स्थगिती. महाराष्ट्रातल्या रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्र सरकारकडून 1,73,000 कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी. रेल्वे मंत्र्यांकडून नव्या मार्गांची घोषणा, तर कल्याण ते बदलापूर 3रा आणि 4था रेल्वे मार्गही मंजूर. मुंबईच्या बंद कारणासंदर्भात येत्या महिन्याभरात निर्णय. देवेंद्र फडणवीसांची माहिती. लोकल, बेस बस, मेट्रो आणि मोनोरेलमध्ये एकाच कार्डावर प्रवास करणं होणार शक्य. ज्येष्ठ गायक सुरेश वाडकरांवर सरकारी भूखंडाच्या गैरवापराचा ठपका. अकादमीसाठी घेतलेल्या भूखंडावर केलं विनापरवानगी निवासी बांधकाम. कारवाईचे निर्देश देण्याची जिल्हाधिकाऱ्यांची सरकारकडे मागणी. सोनं पुन्हा महागलं. सोन्याचे दर 96,000च्या घरात. गेल्या 24 तासात 2,000 रुपयांची वाढ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.